नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप डाऊन ओपनिंगसोबत केली। निफ्टी ऑलमोस्ट 150-200 पॉईंट मायनसमध्ये ओपन झाला 24,000च्या अराउंड। तिथून रिकवर होण्याचा प्रयत्न झाला पण प्रयत्न असफल राहिला आणि परत पुन्हा डेज लोच्या आसपास 24,050च्या आसपास निफ्टी 150 पॉईंट खाली, बँक निफ्टी ऑलमोस्ट 700 पॉईंट खाली, सेन्सेक्स 500 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं। बँक निफ्टी बऱ्यापैकी निफ्टीच्या तुलनेत थोडा आज जास्त तुटली, जवळपास 1.25% पर्यंत बँक निफ्टी मायनस राहिली। निफ्टी ऑलमोस्ट थोडंसं 0.5% अबाव। याचं रिझन होतं इराण आणि US जे काय रिसेंटली परत पुन्हा युद्ध सुरू झाले आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला घेऊन काल ट्रम्प यांनी दावा केला की आम्ही 20% टेरिफ लावणार आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता आम्ही कंट्रोल करतो आहे। आणि त्यानंतरनं इराणकडनं काउंटर अटॅक झाला की इराणचं म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणची टेरिटरी आहे आणि आम्ही कंट्रोल करतो आहे। त्यामुळं हल्ले प्रति हल्ले या सगळ्यावरून काल थोडंसं जोरात आणि तीव्र झाले। परिणामी त्याचा परिणाम क्रूड ऑइलवर झाला। ब्रेंट क्रूड ऑइल आज 5% अप ऑलमोस्ट $86 गेलं। नायमेक्स क्रूड $80च्या अबाव ट्रेड करतं आहे, जे मार्केटला थोडंसं काळजीत टाकणार होतं। परत पुन्हा एनर्जी संकट ओढावते काय अशा पद्धतीचा माहोल ग्लोबल मार्केट्समध्ये आहे। त्यामुळे ग्लोबल स्टॉक मार्केटमध्ये सगळ्याच जगाच्या शेअर बाजारांमध्ये थोडीशी पडझड बघायला मिळते। परिणामी निफ्टी रिकवर झालेला 24,200पर्यंत, पण आज परत पुन्हा 24,000च्या आसपास आला आहे। पण जर 24,000च्या वरती बंद देण्यात आज निफ्टी सक्सेसफुली मॅनेज केले। पण जर ट्रेंड जर असाच राहिला, थोडंसं युद्ध एस्केलेट झालं आणखी आणि क्रूड ऑइलची खास करून जर क्रूड ऑइल आणखी वरती गेलं तर मार्केट आणखी खाली येऊ शकतं, याचे क्लिअर संकेत मिळतात। जर 24,000च्या खाली राहिलं तर मार्केट थोडंसं वीक होईल। त्यामुळे टेक्निकली ट्रेड करायचं झाल्यास उद्या निफ्टी 24,000 एक पिवट पॉईंट आहे, 24,000च्या खाली आलं तर थोडंसं विकनेस वाढेल आणि निफ्टी 23,900 ते 23,800 पर्यंत खाली येऊ शकते। अदरवाईज जर निफ्टी 24,000च्या वर सस्टेन राहिले तर 24,200 पहिला रेजिस्टन्स आहे आणि 24,200च्या वर गेला तर 24,300 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। 24,200 आणि 24,300 हे 1 आणि 2 नंबरचे रेजिस्टन्स निफ्टीला उद्यासाठी ट्रेडिंग सेशनला आहेत। बँक निफ्टीमध्येही आढावा घ्यायचा झाला तरी 57,500च्या बिलो बँक निफ्टीनं ज्या पद्धतीनं बंद दिलं आहे त्यामुळे थोडासा विकनेस वाटतो आहे, कारण 57,500 थोडा स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि बँक सेक्टरनं आज लीड पण केले खाली येण्यासाठी। जर 57,500च्या खाली आला तर 57,200 ते 57,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। आणखी 400-500 पॉईंट बँक निफ्टी मायनस येऊ शकते। रिकव्हरी आली 57,500च्या वर जर बँक निफ्टी थोडंसं मेंटेन राहिली तर 58,000पर्यंतची रिकव्हरी बँक निफ्टी दाखवू शकते, बाईंग येऊ शकतं। पण हायर लेवलला FIsकडनं थोडं सेलिंग येऊ शकतं, कारण काल FIsने जवळपास 3,400 करोडची विक्री केली। परत पुन्हा DIsने बाय केले 2,300 करोडचं, पण FIsकडनं थोडीशी विक्री आहे। त्यामुळे आजही मार्केटला रिकव्हरी आलेली पण परत पुन्हा ती सोल्ड इनटू झाली। त्यामुळे हायर लेवलला थोडंसं FIsकडनं सेलिंगची अपेक्षा आहे, त्यामुळे थोडंसं सेलिंग होऊ शकतं, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी वाढू शकते। त्यामुळे विक्ससुद्धा थोडासा आज वर आहे। आज NSEमध्ये 834 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2100 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 11 शेअर्स वाढले, त्या बाजूला 39 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअरची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। आणि सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज फार्मा आणि मेटल सेक्टरला तेजी राहिली, थोडे डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये। अदरवाईज बँक्स, IT, ऑटो, रिअल्टी आणि FMCG सेक्टरमध्ये मंदी राहिले। सगळे सेक्टर्स 1 ते 2%च्या आसपास खाली पडलेले आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी युरोपियन मार्केटसुद्धा जवळपास 1%च्या आसपास मायनस आहेत। डाव फ्युचर्स जवळपास 400 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे जर US मार्केट मायनस राहिले तर परिणामी आपण उद्या एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। अदरवाईज जर US मार्केटमध्ये रिकव्हरी आली आणि क्रूड ऑइलच्या किमती थोड्या खाली आल्या, याचा संकेत राहील की US इराण वॉरमध्ये काहीतरी चर्चेची संकेत आहेत किंवा सुरुवात होऊ शकते। जर क्रूड ऑइलचे भाव खाली आले तर निश्चित मार्केटला निफ्टीला परत पुन्हा रिकव्हरी येऊ शकते। या अनुषंगानं थोडंसं क्रूड ऑइलच्या प्राइजेस वॉच करणं गरजेचं आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।